नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात बुधवारी रात्री धक्कादायक घटना घडली. ॲडमिट असलेल्या पेशंटवर कोयत्याने हल्ला करणाऱ्या संशयितांना विरोध करताना रुग्णालयातील कामगारावरही मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राम निवृत्ती शिंदे वय 57 राहणार सानेगुरुजीनगर नाशिक रोड हे बिटको रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात नाईट ड्युटीवर होते. त्यांच्यासोबत सिस्टर कावेरी नेहे, सुरक्षारक्षक दीपक भोसले, मायकल निकाळजे आणि महिला सुरक्षारक्षक नगमा पठाण कर्तव्यावर होते. दरम्यान रात्री सुमारे 9:30 वाजता दीपक अमीर गांगुडे राहणार रोगडोबावाडी देवळाली गाव हा पेशंट उपचार घेत असताना तिघे संशयित नातेवाईक असल्याचा बहाणा करून रुग्णालयात शिरले. अचानक त्यातील एकाने लपून आणलेला कोयता काढत गांगुडे यांच्यावर सपासप वार केले. घटनेमुळे आपत्कालीन विभागात एकच खळबळ उडाली. आरडाओरड ऐकून शिंदे यांनी धावत जाऊन हल्लेखोराचा कोयता हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी इतर दोघांनी शिंदे यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. तत्काळ रुग्णालयातील कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत 2 संशयितांना पकडले, मात्र ते धमकी देत पसार झाले. जखमी गांगुडे याने दिलेल्या माहितीनुसार संदीप चटोले, सनी चटोले आणि नाझीम यांनी हा हल्ला केल्याचं समोर आलंय. जुन्या वादातून याच दिवशी सायंकाळीही गांगुडे यांच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर उपचारासाठी त्याला बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री पुन्हा हल्ला झाल्याने त्याच्या पाठीवर गंभीर जखमा होऊन तब्बल 16 टाके पडले आहेत. या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून 24 तास डॉक्टर, कर्मचारी आणि कडक सुरक्षा व्यवस्था आवश्यक असल्याचं सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कांचन लोकवानी यांनी सांगितलंय. दरम्यान शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, गोंधळ घालणे आणि हल्ला करणे या आरोपांखाली राम शिंदे यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात संदीप चटोले, सनी चटोले आणि नाझीम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मी डॉक्टर कंचन लोकवानी, डेप्युटी MS HHBT हॉस्पिटल नाशिक महानगरपालिका. काल दिनांक 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:35ला दीपक गांगुर्डे म्हणून पेशंट MLC म्हणून आपल्याकडे बिटको हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आले. 9:30 वाजता जे विरोधी पार्टी आहे ज्यांच्यामुळे मारहाण झाली होती त्याला ते नातेवाईक म्हणून भेटायला आले रुग्णाला. त्यांनी शर्टच्या मध्ये कोयता लपवलेला होता. इमर्जन्सी वॉर्डमध्ये जाताच कोयता काढून संदीप चटोले या माणसाने पेशंटवर हल्ला केला आणि परत त्याला इजा केली. तो पेशंट थोडक्यात वाचला. तो आमचे वॉर्ड बॉय शिंदे यांनी मध्यस्थी केली. शिंदेंनी जर जोर लावला नसता तर तो कोयता शिंदेंच्या गळ्याच्या आरपार गेला असता. माझी प्रशासनाला ही विनंती आहे की आम्हाला इथे कमांडो फोर्स किंवा एक्स आर्मी मॅन फोर्स द्यावे आणि कमीत कमी 15 ते 20 कॅमेऱ्यांची अजून गरज आहे, जेणेकरून आम्हाला या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण करता येणार. काल 8 तारखेला सायंकाळच्या रात्री साधारणतः 6ला दाखल असताना हा जो माझा मामे भाऊ हा मागच्या गल्लीमध्ये तिकडे गेला होता. तिकडे गेला असताना याची काही जुनी कुरापत त्यांच्यासोबत होती, दीपक चटोले, संदीप चटोले सोबत. तिथं मुकेश राठे म्हणून रिक्षा ड्रायव्हर या रिक्षा ड्रायव्हरला बोलवायला गेला होता का माझ्या बहिणीला सोडायचे बाहेर, चल बाबा उद्या. तर मागच्या साईडने दीपक चटोले आणि संदीप चटोले हे दोघं जण डायरेक्टली आले आणि त्याच्या डोक्यावरती अटॅक केलेला आहे. वरच्या साईडने आणि लेफ्ट साईडला जिथं वार झालेला झाला तिकडनं मला फोन आला का तुझ्या भावावर असण्या अशा गोष्टी झाल्या. मी तिथं गेले असताना संदीप चटोले आणि दीपक चटोले हे कोयते घेऊन तिथं उभेच होते. मला त्यांनी बघितल्याच्या नंतर तिकडनं त्यांनी पळ काढला. मी तिकडनंच त्याला रक्ताच्या धारांमधून उचललं, इथं बिटको हॉस्पिटलला आणलं. 6 वाजता टाके वगैरे, स्टेचर वगैरे त्याला पूर्णपणे मारले. 9, 9:30ला मी इथं होतो. 9:30ला मिनिमम 10 कमी असताना मी घरी त्याला टिफिन आणण्यासाठी गेलो. संदीप चटोले हा जो पुन्हा इकडे आला, त्याचे मित्र इथं बसलेले होते. त्याच्या मित्रांनी सांगितलं, संदेश काळे, कुमावत, त्यांनी सांगितलं का जयनी सांगितलं का अरे तो इकडनं येऊन तुला पाहून गेला. तर हा उलटा इथं बसला होता, दरवाजाच्या दिशेने पाठ होती त्याची. तो पुन्हा चक्कर मारून ज्या टायमाला आला त्याच्या हातात कोयता होता. त्यांनी डायरेक्ट त्याच्या मानेवरती बॅक साईडने अटॅक केलेला आहे. हा हॉस्पिटलमध्ये त्याला घुसून त्यांनी मारलेले. त्या इकडले जे जे कर्मचारी जे आहे कर्मचारीच्या सुद्धा त्यांनी कोयता मारण्याचा प्रकार केलेला होता. पण ते कर्मचारी तो कोयता पकडून घेतलेला हातावरती, त्याच्या मानेवरती कुठेतरी तसं लागले. भरपूर लोकांनी त्याला पकडण्याचा प्रकार केलेला आहे, पण तो काय भेटला नाही, पळ काढला त्याच्या इकडनं.
तर त्याचं म्हणणं आहे का तिघांनी मारलेले, तिकडले लोक बोलताय का ते दोघांनीच मारलेले, दीपक चटोले आणि संदीप चटोले. आमच्या नाशिक सह्याद्री न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.